Dr. Savita Kelkar, First Lady Life Member and Prabhatak of Deccan Education Society, teaches German at Ferguson since 36 years, received state level Best TRS Awards from Maharashtra State in 2013, received Order of Merit, that is the highest civilian award from German government, organizes exchange programs and study tours for German and Europe. Dr. Savita Kelkar. आपण सकाळपासून एकत्र होतो ना, ही लोक आपल्याला इतकं काही देत आहे, आपण त्यांना काय देणार? आपल्याला एखादं गाणं म्हणून दाखवता येतं? चला सगळ्यांनी इकडे या, ते भरभरून देत आहेत, आपण काहीतरी परत केलं पाहिजे. चला सगळ्यांनी 13 जण इकडे या, आपण 1 मिनिटात गाणं म्हणायचं. चला सगळेजण या इकडे पटापट. कविता येत असेल किंवा हम होंगे कामयाब काहीही असू देत, आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. राईट? कुठली प्रार्थना येते? सगळ्यांनी या, लाजू नका. आपली एवढी छान दोस्ती झाली आहे सकाळपासून. कुठली येते कविता किंवा काय येतं? काय म्हणता रोज शाळेत? काय काय म्हणता? म्हणायची प्रार्थना. कुठली प्रार्थना येते? किंवा हम होंगे कामयाब येतं? येतं गाणं? कोणाकोणाला येतं हम होंगे कामयाब? सर त्यांना काय येतं? चला प्रार्थना म्हणूया. इतनी शक्ती येईल सगळ्यांना, येईल म्हणतात सगळ्यांना. कौन सा बोलते हैं सुबह लोग प्रार्थना? जगाला प्रेम. हाँ जगाला प्रेम. साने गुरुजी एक तो खरा तो एक त्यांना कुठलं येतं ते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगीचे दीनाधिपतित जगीचे दीन बदधरित त्रया जाऊन उठवावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. सदा जे अतति विकल जयांना गांजती सकल तया जाऊन वसवावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. पुन्हा व्यर्थ शिनवावे, पुन्हा व्यर्थही नवावे. समस्ता बंधुले आणावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. प्रभूची लेकरे सारी तयांना सर्वही प्यारी. कुणांना तुच्छ लेखावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. असे हे सारे धर्माचे, असे हे सारे सत्याचे. पराथा प्राणही द्यावे. जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. कधी साने गुरुजींची कविता म्हणलात ना, खरा तो एखादी धर्म, हे सगळेजण त्याच्यासाठी आले. ते तुमच्यावर प्रेम करतायत आणि तुम्ही त्यांच्यावर करताय, हो की नाही? जगात आपण काय, हे जी आता कविता म्हणलो की नाही, तर माझा विषय हा भाषा आहे.
भाषा म्हणजे मला मराठी यायलाच पाहिजे, मी महाराष्ट्रात राहते. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून आली पाहिजे, इंग्लिश ही आली पाहिजे, पण मी शिकवते जर्मन. आता मगाशी जसं त्या ताईंनी सांगितलं किंवा मिनल त्यांनी सांगितलं, कुठलीही भाषा शुद्ध आणि स्पष्ट आली पाहिजे, हो ना. तुम्हाला सगळ्यांना तर मराठी येतं, हो ना, इंग्रजी पण शिकता, हिंदी शिकता. संस्कृत आहे तुमच्या शाळेत? संस्कृत नाहीये, पण पुढे तुम्ही जेव्हा 11वीत जाल, तुम्ही मला सगळ्यांनी सांगितले की फर्ग्युसन किंवा BMCC ला येणार आहात, हो ना. मग त्यावेळेला याल ना, त्यावेळेला तुम्हाला ऑप्शन्स असतील. म्हणजे तुम्ही मराठी घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता, फ्रेंचही घेऊ शकता, जर्मन घेऊ शकता. अशा खूप भाषा आहेत, परदेशी भाषा आहेत आणि आपल्या इथल्या भाषा असतात. तर कुठलीही भाषा उत्तम शिकायची. आणि जर्मन भाषा म्हणजे जर्मनीत सुद्धा आता खूप जॉब्स आहेत, तर संधी खूप आहेत. जगाच्या पाठीवर सगळीकडे संधी आहेत आणि एवढे सगळेजण येऊन आपल्याशी संवाद करतायत. आपल्याला जे आवडतं ते करायचं. थँक्यू सो मच. तुम्ही मोठे झालात आणि तुम्हाला असं वाटलं की जर्मन म्हणजे काय, तर आता तुमच्याकडे मी नंबर देईन, अगदी जरूर बोला, मी तुम्हाला जर्मन मधलं गाणं डायरेक्ट शिकवेन.